नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. घटक चाचणी क्रमांक 1 इयत्ता 5वी विषय मराठी. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. बंडूची इजार कोणी शिवून दिली होती? उत्तर आहे, बंडूची इजार धोंडू मामांनी शिवून दिली होती. बंडू हिरमुसला होऊन शेतात का गेला? कारण आईने बंडूची इजार न कापता एका कोपऱ्यात फेकून दिली, म्हणून बंडू हिरमुसला होऊन शेतात गेला. त्यानंतर ई आहे, कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? कविता पी.टी. उषा या धावपटूला आदर्श मानते. ई आहे, कीटकामध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते? कारण कीटकामध्ये सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. व आहे, कवितेतील नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता? उत्तर आहे, कवितेतील नदीकाठच्या मातीचा प्रकार चिकण माती असा आहे. प्रश्न दुसरा, 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. 4 पैकी 3 लिहायची आहे. आपण पाहूयात. कविताच्या आई वडिलांनी कविताचे यशाचे श्रेय विजेंद्र सिंह यांना का देतात? कारण लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायामध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे त्यांच्या आईवडिलांना कधीच वाटले नव्हते, म्हणून कविताच्या आईवडिलांनी कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंह यांना देतात. आहे, बंडूचा दिनक्रम कसा होता? बंडू सकाळी लवकर उठून शेतात जायचा, दिवसभराचं काम आटपून संध्याकाळी घराकडे यायचा, घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचा, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचा, असा बंडूचा दिनक्रम होता. मुंग्या स्वतःचे व वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी काही मुंग्या कडकडून चावा घेतात, काही मुंग्या विषारी दंश करतात, तर काही विशिष्ट अंमला फवारा शत्रूवर सोडतात. प्रश्न तिसरा, खालील वाक्यामध्ये कंसातील शब्दापैकी योग्य शब्द वापरून अर्थ पूर्ण करा. या ठिकाणी नाक, गळा, पाय, तोंड, केस, पोट, कान हे शब्द दिलेले आहेत. ते या खालील वाक्यामध्ये वापरायचे आहेत आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. आहे, कितीही जोर लावला तरी बाटलीचे डॅश डॅश उघडेनात, तोंड. आहे, मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे डॅश डॅश फुगले होते, पोट. ई आहे, सुईच्या डॅश डॅश दोर ओवून धोंडमामांनी शिलाई मशीन सुरू केली, नाकात. ई आहे, चरवीतले दूध गंजात ओतले तर ते गंजाच्या डॅश डॅश पर्यंत आले, गळ्यापर्यंत. प्रश्न चौथा, व्याकरण कृती. आहे, शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करा. पहिला आहे, दिलासा मिळणे, धीर देणे. समीर परीक्षेला खूप घाबरला होता, पण शिक्षकांनी त्याला दिलासा दिला. कणखर बनणे, मजबूत होणे. विशाल अनेक परीक्षा देऊन स्पर्धा परीक्षेसाठी कणखर बनला. आहे, प्रत्यय जोडून शब्द लिहा. उदाहरणार्थ शिक्षण, शैक्षणिक याप्रमाणे. आहे, उद्योग, औद्योगिक. भूगोल, भौगोलिक. ई आहे, खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा. पहिला आहे, खेळ, क्रीडा. आई, जननी. ई आहे, वाक्यातील नाम ओळखा व लिहा. पहिला आहे, बंडू दररोज शेताकडे जातो. यामध्ये बंडू हे नाम आहे. उ आहे, विरुद्धार्थी शब्द. पहिला आहे, लांब, आखूड किंवा त्याला आपण जवळ असं म्हणतो. महाग, स्वस्त. अशा पद्धतीने आपण मराठी घटक चाचणी सराव केलेला है। नमस्कार दोस्तों, आज हम हिंदी का 5वीं का पेपर देखने वाले हैं। प्रश्न पहला रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। एक है, सारे डैश डैश कर्मवीर को देखकर हंसने लगे, उम्मीदवार। दूसरा है, पेटूराम खाने पीने में डैश डैश नहीं करते, संकोच। यहाँ पर जोड़ियाँ मिलाइए। एक है सांप, उसका सही चित्र यहाँ पर दिया गया है। दूसरा है चारपाई, यह है, चारपाई यहाँ पर दिखाई है। तीसरा है उल्लू, यहाँ चित्र ब में दिखाया है। प्रश्न दूसरा निम्नलिखित वाक्य सही या गलत लिखिए। एक, नए मंत्री का चयन राजमहल में किया जाना था, सही है ये। दूसरा है, बूंदे पुरवाई के रथ पर चढ़कर इठलाती है, ये गलत है। आ है, किसने किससे कहा। पहला है, आप पहले अपने जैसे
सेवाभावी, परोपकारी और ईमानदारी मंत्री का चुनाव कर लीजिए। यह राजा मंगल सेन ने मंत्री जगत राम से कहा है। दूसरा है, महाराज कर्मवीर में वे सारे गुण हैं जो राज्य मंत्री के लिए आवश्यक है। मंत्री जगत राम ने राजा मंगल सिंह से कहा है। प्रश्न तीसरा अ, निम्नलिखित प्रश्नों के एक वाक्य में उत्तर लिखो। पहला है, अंत में बूंदें किसमें मिल जाती है? उसका सही जवाब है, अंत में बूंदें सागर में मिल जाती है। दूसरा है, पेटूराम ने कितने अंगूर मंगवाए? पेटूराम ने आधा किलो अंगूर मंगवाए। आ है, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 2 से 3 वाक्य में लिखो। यहाँ पर 3 दिए गए हैं, उसमें से 2 लिखना है। पहला देखते हैं, बूंदें क्या क्या करती है? बूंदें रिमझिम रिम गाना गाती हुई धरती पर आती है। वे खेतों में, बागों में, मैदानों में हरियाली फैलती है। बूंदें गर्मी से तापते लोगों को शीतलता पहुंचती है। वे पुरवाई के रथ पर बैठकर इठलाती है, मुस्कुराती है। दूसरा देखते हैं, योग्य चुनाव कहानी से क्या सीख मिलती है? तो उसका जवाब है, योग्य चुनाव में कहानी से यह सीख मिलती है कि हमें किसी को भी पद या जिम्मेदारी के लिए हमेशा व्यक्ति के गुणों को ही सबसे अधिक महत्व देना चाहिए। केवल एक और गुणी व्यक्ति ही अपने काम और पद को, प्रतिष्ठा को बढ़ा सकता है। प्रश्न तीसरा है, निम्नलिखित व्याकरण व भाषाभ्यास पर आधारित प्रश्नों के उत्तर लिखो। अ, निम्नलिखित शब्द के समानार्थी शब्द लिखो। पहला है मदद, सहायता। चयन, चुनाव। आ है, निम्नलिखित वाक्य में से विराम चिन्ह पहचान कर उनके नाम लिखिए। पहला है, क्या आप भोजन नहीं करेंगे? यहाँ पर अवतरण चिन्ह दिया गया है और प्रश्न चिन्ह भी दिया गया है। दूसरा है, वाह क्या खाना है? अवतरण चिन्ह दिया गया है और विस्मय बोधक चिन्ह दिया गया है। तीसरा है, वह बड़ा ही सीधा साधा था। यहाँ पर अवतरण चिन्ह और पूर्ण विराम दिया गया है। तो यह हमने हिंदी भाषा की प्रश्न पत्रिका देखी है। सब्जेक्ट इंग्लिश स्टँडर्ड 5 युनिट टेस्ट नंबर 1 2025-26. क्वेश्चन नंबर 1 आहे, राईट द आन्सर्स इन 1 सेंटेन्स. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. फर्स्ट आहे, हु इज युअर बेस्ट फ्रेंड? याचा आन्सर आहे, माय बेस्ट फ्रेंड इज डॅश डॅश. या ठिकाणी तुम्ही तुमच्या मित्राचे नाव लिहू शकता. सेकंड आहे, डू यू लाईक मिल्क? आन्सर आहे, येस आय लाईक मिल्क. बी आहे, कंप्लीट द स्पेलिंग ऑफ द फॉलोइंग डेज. योग्य अक्षर वापरून वारांची नावे पूर्ण करा. फर्स्ट आहे TUESDAY ट्यूजडे. या ठिकाणी ई हे अक्षर वापरायचे आहे. सेकंड आहे फ्रायडे. या ठिकाणी आय हे अक्षर वापरायचे आहे. थर्ड आहे थर्सडे. या ठिकाणी एस हे लेटर वापरायचं आहे. फिफ्थ आहे मंडे. या ठिकाणी एन हे लेटर वापरायचे आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे, रीड द ईच वर्ड in the following table and write the answers of the questions. खालील तक्त्यातील प्रत्येक शब्द वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी या टेबलमध्ये माय, नाऊ, अवर, व्हेन, एनी, वेअर, स्काय, हाऊ, देअर, मेनी, देन, युअर असे वर्ड्स दिलेले आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे त्यातला, फाइंड रायमिंग पेअर्स फ्रॉम द चार्ट. तक्त्यातील यमक जुळणाऱ्या जोड्या लिहा. आन्सर आहे माय, स्काय, व्हेन, देन, नाव, हाऊ, एनी, मेनी, अवर, युअर, वेअर, देअर. सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द वर्ड्स दॅट बिगिन विथ डब्ल्यू. डब्ल्यू ने सुरुवात होणारे शब्द लिहा. आन्सर आहे व्हेन, वेअर. थर्ड आहे, फाइंड द वर्ड्स दॅट एंड विथ वाय. वाय ने शेवट होणारे शब्द लिहा. आन्सर आहे माय, एनी, स्काय, मेनी. थर्ड क्वेश्चन आहे, राईट डाऊन एनी 3 मिनिंगफुल कमांड्स यू कॅन मेक फ्रॉम ए अँड बी. ए आणि बी मधून तयार केलेल्या
सूचनांपैकी कोणत्याही 3 अर्थपूर्ण सूचना तयार करा. ए आणि बी असे 2 कॉलम दिलेले आहेत. ए कॉलम मध्ये आहे सिट, स्टँड, वॉक, कम, गो आणि बी मध्ये आहे इन, आउट, अप, डाऊन, स्लोली. या ठिकाणी आपल्याला ए व बी या दोन्ही कॉलम मधील शब्दांचा वापर करून अर्थपूर्ण अशा कमांड्स तयार करायचे आहेत. फर्स्ट कमांड आहे सिट डाऊन, सेकंड आहे स्टँड अप, थर्ड आहे वॉक स्लोली. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 ए आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. खालील शब्दांची वर्णानुक्रमे मांडणी करा. कॅप, कप, क्लॉथ, बॉटल. आन्सर आहे बॉटल, कॅप, क्लॉथ आणि कप. बी आहे राईट द प्लुरल फॉर्म ऑफ द फॉलोइंग. खालील शब्दांचे अनेक वचनी रूप लिहा. फर्स्ट आहे बॉय, बॉयचं प्लुरल असेल बॉयज. सेकंड क्लासचं क्लासेस. थर्ड बॉक्सचं बॉक्सेस. फोर्थ बुकचं बुक्स. क्वेश्चन नंबर 5 ए आहे मॅच द पेअर्स ऑफ अँटोनिम. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहा. ए आहे टॉल, गुड, इन, हॅपी. बी आहेत अगली, आउट, सॅड, शॉर्ट. त्याचं फर्स्ट आहे टॉल अपोजिट शॉर्ट. सेकंड आहे गुड अपोजिट अगली. थर्ड आहे हॅपी अपोजिट सॅड आणि फोर्थ आहे इन अपोजिट आउट. नेक्स्ट बी आहे फिल इन द मिसिंग लेटर्स. गाळलेल्या जागी योग्य अक्षरे लिहा. फर्स्ट आहे फ्लाय, या ठिकाणी एल लेटर लिहायचे आहे. सेकंड आहे राईट, या ठिकाणी आय लिहायचे आहे. थर्ड आहे क्लास, या ठिकाणी एल लिहायचे आहे. फोर्थ आहे बुक, या ठिकाणी डबल ओ लिहायचे आहे. सी आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू मराठी. खालील शब्दांचे मराठीत भाषांतर करा. फर्स्ट आहे माय नेम इज अभय. उत्तर आहे माझे नाव अभय आहे. सेकंड आय लाईक ॲपल, मला सफरचंद आवडत आहे. स्टँडर्ड 5th सब्जेक्ट मॅथमॅटिक्स युनिट टेस्ट नंबर 1 2025-26. त्यातील क्वेश्चन नंबर 1 ए आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग. फर्स्ट आहे 40,49,010 is written in figure as dash dash. Answer आहे B. Second आहे 19 is written in Roman numerals as dash dash. Answer आहे C. Third आहे 75 into 39 is equal to 2925. In this example 39 is option B multiplier. B. Match the pairs. column A आणि column B असे 2 कॉलम्स मॅच करायचे आहेत. फर्स्टचा आन्सर आहे C जे आहे 18. सेकंडचा आन्सर आहे A 999. थर्डचा आन्सर आहे D 9019. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 आहे कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. फर्स्ट राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द डिजिट्स इन द नंबर 3575037. या ठिकाणी आपल्याला डिजिट दिलेले आहेत 3575037 व इकडे प्लेस आणि प्लेस व्हॅल्यू दिलेली आहे. तर 3 आहे 10 lakhs ज्याची प्लेस व्हॅल्यू अशी असेल. फिफ्थ आहे लॅक, या ठिकाणी 5 लाख लिहायचे आहे. सेवन्थ आहे 10,000 ज्याचं आहे 70,000. फिफ्थ प्लेस आहे 1000 ज्याचा आन्सर आहे 5000. नेक्स्ट 0 आहे ज्याची प्लेस आहे 100 जे असे लिहितात. थर्ड प्लेस आहे 10th प्लेस जे आहे 30 आणि 7th युनिट प्लेस 7. सेकंड आहे मल्टिप्लाय 754 मल्टिप्लाय बाय 388 ज्याचा इज इक्वल टू 6032. 45240 मल्टिप्लाय 226200 ज्याचा आन्सर आहे 277472. क्वेश्चन नंबर 3 आहे सॉल्व द फॉलोइंग. फर्स्ट write the biggest and smallest 5-digit numbers that can be made using the digits 3, 4, 5, 7, 0 only once. Also subtract them. या ठिकाणी बिगेस्ट नंबर या डिजिट्स पासून तयार होणारा आहे 75,430 आणि स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर आहे 30,457. या दोघांचं सबट्रॅक्ट केलं तर आन्सर येतं 44,973 in 3 days. हाऊ मेनी वेअर सोल्ड ऑन द थर्ड डे. या ठिकाणी याचा आन्सर असेल 13,608 प्लस 8,955. आन्सर आहे 22,563. फायनलमध्ये
36,563 minus 22,563. आन्सर आहे 14,000. आन्सर आहे 14,000 tickets were sold on the third day. Next, question number 4 आहे solve the following. A shopkeeper bought 7 pressure cookers at the rate of 1870 rupees per cooker. He sold them all for a total of 14,230 rupees. Did he get less or more money than he had spent? ज्याचा आन्सर आहे 1870 multiplied by 7. Answer 13,090. Next, 14,230 minus 13,090. Answer आहे 1,140. Therefore, 1,140 rupees he get less money than he spent. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी घटक चाचणी 1 विषय गणित विषय पाहणार आहोत. प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर विधानासमोर चौकोनात लिहा. पहिला आहे 40,49,010 ही संख्या अंकात डॅश डॅश अशी लिहितात, तर त्याचं उत्तर योग्य आहे, या ठिकाणी दाखवलेलं आहे. दुसरं आहे 19 ही संख्या रोमन संख्या चिन्ह वापरून डॅश डॅश अशी लिहितात, तर त्याचं उत्तर आहे इथं दाखवलेलं आहे सी. तिसरं आहे 75 गुणिले 39 बरोबर 2,925 या गुणाकारात 39 ही संख्या डॅश डॅश आहे, तर त्याचं उत्तर आहे गुणांक. बी आहे योग्य जोड्या जुळवून वर्णाक्षर समोरच्या चौकोनात लिहा. ए स्तंभ बी स्तंभ असे 2 स्तंभ दिलेले आहेत, आपण पाहूयात. पहिल्यांदा आहे या ठिकाणी रोमनमध्ये अंक दिलेला आहे 17, दुसरा आहे 1,000 वजा 1, तिसरा आहे 9,009 प्लस 10, तर याचे योग्य उत्तर आपण पाहूयात. पहिल्याचं उत्तर आहे सी, या ठिकाणी दाखवलेलं आहे 18. दुसऱ्याचं उत्तर आहे बी. तिसरं आहे 9,009 अधिक 10 बरोबर 9,019 उत्तर येईल. तर आपण याचा पाहूयात क्रम कसा येतो. तो पहिल्याचा सी आहे 18, दुसऱ्याचा ए आहे 999 आणि तिसरा आहे डी. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील कृती पूर्ण करा. प्रश्न पहिला, खालील 35,75,037 या संख्येतील अंकांच्या स्थानिक किमती लिहिण्यासाठी दिलेल्या सारणी पूर्ण करा. इथं 7 याची किंमत जी आहे ती इथं दाखवलेली आहे, तर याची किंमत आहे 10,000. इथे दाखवलेली आहे 3ची किंमत 10,00,000 किंमत आहे. 5ची किंमत आहे 10,000. 5ची किंमत इथं दाखवलेली आहे. 0ची किंमत दाखवलेली आहे शतक. दुसरं आहे खालील गुणाकार पूर्ण करा. या ठिकाणी 754 गुणिले 368 याचा गुणाकार करायचा आहे. पहिल्या रिकामी जागी 0 येणार, दुसऱ्या रिकाम्या जागी 4, तिसऱ्या रिकाम्या जागी 2 आणि शेवटला चौथं उत्तर आहे 7. प्रश्न तिसरा, खालील उदाहरणे सोडवा. या ठिकाणी पहिलं पाहूयात 3, 4, 5, 7, 0 हे अंक एकदाच वापरून 5 अंकी सर्वात मोठी व दुसरी 5 अंकी सर्वात लहान संख्या तयार करा व त्यांची वजाबाकी करा. पहिली मोठी संख्या तयार होते 75,430 आणि लहान संख्या आहे 30,457, तर याचं उत्तर आहे 44,973. या ठिकाणी आपण वजाबाकी केलेली आहे. दुसरा प्रश्न पाहूयात. क्रिकेटच्या सामन्यासाठी पहिल्या दिवशी 13,608 तिकिटे, दुसऱ्या दिवशी 8,955 आणि तिसऱ्या दिवशी काही तिकिटे विकली गेली होती. 3 दिवसात एकूण 36,563 तिकिटे विकली गेली, तर तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली? 13,608 अधिक 8,955 बरोबर 22,563 ही 2 दिवसाची तिकिटे आहेत. आता आपल्याला 2 दिवसाची तिकिटे माहिती आहेत आणि 3 दिवसाची तिकिटे सुद्धा माहिती आहेत. तर एका दिवसाची तिकिटे काढायची आहेत. तर या ठिकाणी 3 दिवसाची तिकिटे आहेत 36,563 वजा 22,563, म्हणजेच उत्तर 14,000 येणार आहे. म्हणजेच हे आहे तिसऱ्या दिवशी 14,000 तिकिटे विकली गेली होती. प्रश्न चौथा, खालील उदाहरणे सोडवा.
दुकानदाराने 1870 रुपयास एक याप्रमाणे 7 कुकर खरेदी केले व सर्व कुकर 14,230 रुपयास विकले तर त्याला किती रुपये जास्त किंवा कमी मिळाले? 1870 गुणिले 7 कुकरची किंमत बरोबर उत्तर आहे 13,090 रुपये. विक्री किंमत आहे 14,230 रुपये. खरेदी किंमत आहे 13,090 रुपये. तर त्याचं योग्य उत्तर येणार आहे 1,140 रुपये ही त्याला नफा मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण गणिताची ही प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यादव सर 5555 या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण घटक चाचणी 1 इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास 1 याचा पेपर पाहणार आहोत. प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर विधानासमोर चौकोनात लिहा. पहिला आहे प्रामाणिकपणा ही आपली टिंबटिंब आहे. याचं उत्तर आहे शिस्त. ड ऑप्शन इथं लिहिलेला आहे. दुसरं आहे आपले सामाजिक जीवन डॅश डॅश आधारे चालते. तर त्याचं उत्तर आहे ब नियमाच्या. दुसरं आहे योग्य जोड्या जुळवा. अ आहे आणि ब आहे. यात पहिलं आहे सूर्य. त्याचं उत्तर आहे तारा. दुसरं आहे प्लेटो. तो आहे बटुग्रह. क आहे सत्य की असत्य ते लिहा. पहिला आहे सजीव आणि निर्जीव एकमेकावर अवलंबून असतात. सत्य. दुसरं आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 2/3 एवढा भाग जमिनीने व्यापलेला आहे. असत्य. प्रश्न दुसरा पुढील कृती पूर्ण करा. अमावस्या, पंधरवडा, पौर्णिमा त्याला आपण शुक्ल पक्ष म्हणतो. दुसरा आहे पौर्णिमा, पंधरवडा, अमावस्या कृष्ण पक्ष म्हणतो. अन्नसाखळी तयार करा. बेडूक, घार, अळी, साप, गवत. गवत, अळी, बेडूक, साप, घार. तर अशी अन्नसाखळी तयार होते. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे जलचक्राची नामनिर्देशित आकृती काढा. या ठिकाणी जलचक्र आपण आकृतीच्या साहाय्याने दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी नामनिर्देशित म्हणजे त्याला नावं द्यायची आहेत. या ठिकाणी आपण नावे पाहणार आहोत. सूर्य, ढग आणि समुद्र. तर अशा पद्धतीने आपण ही जलचक्राची आकृती काढलेली आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. घटक चाचणी क्रमांक 1 इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 2. प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा. पहिला आहे इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. या ठिकाणी याचं खरं उत्तर आहे कल्पनेच्या आधारावर. दुसरं आहे आपण वापरतो ती दिनदर्शिका डॅश डॅश वर आधारलेली असते. त्याचं उत्तर आहे इसवी सन. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न आहे पहिला शास्त्रीय पद्धत म्हणजे काय? तर प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यावर तपासून तो विश्वास ठेवण्यास योग्य आहे की नाही हे ठरवण्याची पद्धतीला आपण शास्त्रीय पद्धत म्हणतो. दुसरं आहे इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा काळ कसा लिहिला जातो? तर इसवी सन 1 ते 100 असा लिहिला जातो. प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतंही एक लिहायचं आहे. पहिलं पाहूयात कालगणना करण्याची एकके कोणती? तर त्याचं उत्तर आहे सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक आणि सहस्त्रक ही कालगणना करण्याची एकके आहेत. तिसरा प्रश्न आहे संकल्पना चित्र तयार करा. या ठिकाणी गावाचा, कोणाचा इतिहास, शाळेचा. त्याचं उत्तर पाहूयात राज्याचा, पृथ्वीचा, जिल्ह्याचा, माझा. आज आपण परिसर भाग 1 व परिसर भाग 2 इयत्ता 5वीची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.